श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. सेवेकऱ्यांनो, पिंडदान कोणाचे व का करावे याबद्दल आपल्या केंद्रातल्या ग्रुपला सविस्तर माहिती आली होती, जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सेवेकऱ्यांनो, मंगल कार्यानंतर पिंडदान वर्ज्य न करता पिंडदान अवश्य करा. पिंडदान मंगल कार्यानंतर पण घरात झालेच पाहिजे. आता आपण बघूयात पिंडदान कोणी व का करावे. सगळ्या जाती, धर्म, संप्रदाय व वर्णाच्या लोकांनी पिंडदान करावे. संतान प्राप्ती व प्रगतीसाठी पिंडदान करावे. अर्थप्राप्ती, रक्षा व वृद्धीसाठी पिंडदान करावे. आरोग्य, आयुष्य वृद्धीसाठी पिंडदान करावे. पितृदोष शांती, कालसर्प शांती, ग्रहपीडा असेल तर पिंडदान करावे. मनोधैर्य कमी असेल, भीती, प्रेतबाधा निवारण करण्यासाठी पिंडदान करावे. कायदेशीर संकट निवारणासाठी पिंडदान करावे. कुटुंबामध्ये वादविवाद, दाम्पत्य जीवनात तणाव, शिक्षण समस्या निवारणासाठी पिंडदान करणे आवश्यक आहे. अस्थिरता, राग, वैमनस्य संपवण्यासाठी पिंडदान करावे. घर, जमीन, वास्तुदोष निवारण करण्यासाठी पिंडदान करावे. सेवेकरांनो, सदरची पिंडदानाबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा. स्वामी माझे सोबती 1990 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.